एका मुलग्याचं या 11 महिने आणि बाकीच्या 4 मुलांचं 6 महिने पेमेंटच काढलं नाही, पगारच अदा केला नाही। गेली 3 महिने झालं या मुलांनी माझ्याकडे विनंती केली की भाऊ रोज एक नवीन विषयाकडून आम्हाला न्याय मिळवून द्या, म्हणून मी 3 महिने या महापालिकेच्या मागे लागलो की अशी चूक झालेली आहे, तुम्ही नको त्या व्यक्तीच्या नावावर पेमेंट काढलंय। मी ती सगळी कागदपत्र बाब यांच्या निदर्शनास आणून दिली। तेव्हा महानगरपालिकेच्या लक्षात आलं की आपल्या महापालिकेला आदम्स कंपनीनं फसवलेलं आहे। त्यांनी लगेच लेटर काढलं की ज्या लोकांच्या नावावर पेमेंट चुकीचं गेलंय ते पेमेंट रिटर्न हे मारलं पाहिजे महापालिकेच्या अकाउंटला, आणि त्या पद्धतीनं काही कर्मचाऱ्यांचं पेमेंट रिटर्न आलेलं आहे। पण या लोकांना पेमेंट मिळत नाहीये, म्हणून मी आज हे भीक मागो आंदोलन केलं। पण मी गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन करत असताना अतिरिक्त आयुक्त आमचे रविकांत अडसूळ साहेब आणि नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली आणि अडसूळ साहेबांनी मला सांगितलं की भाऊ हे आंदोलन तुम्ही मागं घ्या, तुमची परिस्थिती सगळी माझ्या लक्षात आलेली आहे, मी लगेच ह्या कामामध्ये लक्ष घालतोय आणि अर्जंट मी तुमच्या 5 लोकांचा पगार पण अदा करतोय आणि 5 लोकांना परत आस्थापनेवर घेतोय, अशी ग्वाही मला दिल्यामुळं मी सत्यम गांधी साहेब आणि रविकांत अडसूळ साहेब यांच्या विनंतीला मान देऊन मी आंदोलन थांबवतोय, मी आंदोलन मागे घेतोय। आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो।